नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाचणीचं आंबील. त्यासाठी ह्या चमच्याने 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आपण आता प्रथम हे पीठ 1 ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्या ग्लासनं मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. हे पीठ थंड पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचंय. कोणी कोणी हे नाचणीचं पीठ जे आता मी पाण्यामध्ये मिक्स करते हे रात्रीच करून ठेवतात. आता ह्याच्यामध्ये बिलकुलही गुठळ्या नाही आहेत. आता मी लसूण ठेचून घेते. आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ग्लासने मी 5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता हे पाणी आपण गरम करून घेऊयात. आता ह्या पाण्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालणार आहोत. चवीनुसार मीठ. आता ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स केलेलं नाचणीचं पीठ सावकाशपणे ओतणार आहोत. त्यानंतर पुन्हा 1-2-3 मिनटं ह्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत. नाचणीच्या आंबिलाला उतू आल्यावर हे बाहेर सांडू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये रवी घालून ठेवणार आहोत. 1-2-3 मिनटानंतर आता ह्याच्यामध्ये रवी ठेवून आपण हे 20 ते 25 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. 20-25 मिनटानंतर आता आंबील छानपैकी शिजलेला आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड होऊन देऊया. आता एक अर्धा-पाऊण तासानंतर आंबील मस्तपैकी पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्याला एक साय पण चढलेली आहे. हे खायला खूप टेस्टी लागतं आणि आंबीलला एक घट्टसरपणा सुद्धा आलेला आहे. आता हे नाचणीचं आंबील आपण छोट्याशा माठामध्ये थंड होण्यासाठी तासभर ठेवून देऊया. आता तासाभरानंतर अगदी नैसर्गिकरित्या हे नाचणीचं आंबील खूप थंडगार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.